आजच्या लेक्चरमध्ये काय घ्यायचं आहे? घातांक. मग आपण काय कंप्लीट केलं? नळ टाकी कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेतलीत. त्याच बेसवरती त्याच नॉलेजवरती आपल्याला कोणता टॉपिक परत बघायचा आहे? काळ काम वेग परत बघायचा आहे. पण तो आपण लगेच घेत नाही. का घेत नाही? तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय घ्यायचं आहे? गॅप घ्यायचा आहे की जेणेकरून ती कन्सेप्ट मुरू दे व्यवस्थित डोक्यामध्ये. त्याच्यानंतर परत आपल्याला समजायचं काहीतरी राहिलं, समजायचं थोडंसं कमी असेल किंवा आकलन थोडंसं राहिलं असेल, 10% 20% काय आपला पार्ट राहिला समजायचं, तो परत तिकडं रिपीट होतोय आणि लगेच रिपीट झाला तर तुमच्या त्याच चुका रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण थांबतोय, एक 2-3 टॉपिक झाल्यानंतर परत काळ काम घेतोय. ओके, चला आज कोणता टॉपिक बघायचं म्हणलं आपण? घातांक. घातांक म्हणजे काय? तर मल्टिपल टाइम्स ऑफ काय करायचं आहे? एक क्रिया करायची आहे, सेम नंबरनं गुणायचं आहे, येईल. मग याच्यासाठी आपल्याला नियम पाहिजे. वेगवेगळ्या एक्झामसाठी आपल्याला आता कंबाईनचा ट्रेंड बघितला तर कंबाईन मध्ये पण 2-3 एक्झाम्पल मेन्सला येऊन गेलेले आहेत. 3चा 10व्या घातापर्यंत 9व्या घातापर्यंत विचारलेलं आहे. एक ट्रेंड आलाय, पण आपण ते सगळं करून घेऊ. त्याचबरोबर पोलीस भरती असेल, रेल्वेच्या एक्झाम असतील किंवा सीजीएल असेल, येथे पण तुम्हाला काय विचारलं जाते? घातांकवरती प्रश्न विचारले जातात. आता बघा, घातांकाचे नियम आपण एकदा डोळ्याखालनं घालून घेऊ. आपण लिहून ठेवलेत अगोदरच. म्हणजे बघा, जर का तुम्हाला काय घ्यायचं आहे? ए रेस टू एम आहे, बी रेस टू एन आहे. म्हणजे काय? पाया समान असेल, बेस बरोबर समान असेल आणि जर का घात वेगवेगळा असेल, म्हणजे काय? पाया ए आहे, घात कसा आहे? यम आणि एन आहे. तर पाया तोच ठेवून घातांची काय करा? बेरीज करा. बरोबर आहे? म्हणजे आपण हे तोंडात बसवायचं फिक्स. काय? पाया समान असेल तर घातांची काय करणार? बेरीज. पण याच्यासाठी सर्वात महत्वाची काय गोष्ट आहे? इथं काय पाहिजे? गुणाकार. बेरीज असेल तर आपण काही करू शकत नाही. त्याच्यानंतर 2 नंबर काय सांगितलं? पाया समान आहे, दोघांचा भागाकार आहे. काय आहे? पाया समान आहे, दोघांचा भागाकार आहे. दोघांची काय करणार? घातांची काय करणार? वजाबाकी. पाया समान आहे, घात भिन्न आहेत, तर घातांची काय करणार मी? वजाबाकी करणार. त्याच्यानंतर घाताचा घात असेल तर घातांचा गुणाकार करणार. काय असेल? घाताचा घात असेल म्हणजे ए चा घात कोण आहे? यम. यमचा घात कोण आहे? परत यन. घाताचा घात असेल तर घातांचा काय करणार? गुणाकार. म्हणजे काय घेतला? यम गुणिले यन. त्याच्यानंतर बघा, जर का एखाद्या अपूर्णांकाचं वेगवेगळे घात असतील, ए चा घात यम आहे, बी चा घात यन आहे आणि सगळ्या अपूर्णांकाचा घात जर का एक्स असेल, बरोबर आहे, तर हा एक्स या यम ला पण लागणार आणि हा एक्स कुणाला लागणार? एन ला पण लागणार. म्हणजे ए चा mx होईल आणि बी चा nx होईल. त्याच्यानंतर ह्या क्रिया आपल्याला उलट्या पण करता आल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने असं जातो त्या पद्धतीने उलट्या पण आल्या पाहिजेत. हे अक्षरात बघताना खूप सोपं वाटतंय, पण ज्यावेळी समोर गणित दिसणार ते थोडंसं कन्फ्युज होतंय. बरोबर आहे? बघा, परत जर का गुणाकार असेल, कोणत्याही 2 संख्येचा गुणाकार असेल आणि कंसाचा काय असेल? घात असेल, तर आपण काय म्हणणार? ए चा यम गुणिले बी चा यम. आता बघा, यात आणि यात काय फरक आहे? इथं दोघांचा पाया समान होता, घात भिन्न होता. इथं घात समान आहे, पाया कसा आहे? भिन्न आहे. जो समान आहे त्याला समानच ठेवायचा. म्हणजे मी जर काय उलट लिहिलं असतं, उलट कसं लिहिलं असतं बघा, ए चा यम गुणिले बी चा यम बरोबर ए गुणिले बी चा काय आला असता? यम. बरोबर आहे? म्हणजे काय? आता बघा, इथं ए समान होता, इथं यम समान आहे. यम समान आहे, यम तसाच ठेवला. जो भिन्न आहे त्याचा गुणाकार केला. बरोबर? त्याच्यानंतर कोणत्याही संख्येचा 0वा घात नेहमी किती असेल? 1. कोणाचाही असू दे. फक्त काय लक्षात ठेवायचं? ए ह्या काय असता कामा नये? 0 असता कामा नये. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा पुढचा, कोणत्याही संख्येचा एखादा घात असेल आणि जर त्याला उचलून आपण आहे तसा त्याचा काय घेतला? छेद घेतला, त्याला छेदात टाकला, तर किंमत बदलायची नसल्यास घात काय घ्यायचा? वजा घ्यायचा. म्हणजे बघा असं असेल, ए चा संख्या घ्या, 5चा 12वा घात असेल, 5चा कितवा घात असेल? 12वा, तर 1/5चा वजा 12वा घात येणार आणि दोघांच्या पण किमती कशा असतील? समान. बरोबर आहे? त्याच्यानंतर बघा, हे झालं एका संख्येच्या बाबतीत. जर का अपूर्णांकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एवढ्या सगळ्या किमती आपल्याला काढता येतात. म्हणजे काय? बघा, ए चा वजा यम आहे, बी चा पण वजा यम आहे. हे आपण कुठे शिकलो? इथं शिकलो. बरोबर? परत हे गेलं म्हणजे याला लागलं, याला लागलं. त्याच्यानंतर आता हे बघा, बी असेल वजा एम, ते कुठे जाणार? अंशात जाणार आणि मग काय होणार? अधिक होणार. म्हणून लागलंच आपण काय लिहिलं वरती? अधिक. इथं काय लिहिलं? त्याला पण अधिक. आणि दोघांच्यासाठी परत काय लिहिला? ए छेद बी चा यम. आता बघा, इथं जर का डायरेक्ट आपण इथं गेलो म्हणजे काय? घातच डायरेक्ट अगोदर अधिक करून घेतला म्हणजे काय? अपूर्णांकच छेदात घेतला आणि घात अधिक केला. असं केलं तरी चालेल. लक्षात आलं?
त्याच्यानंतर हे करणीचे नियम आहेत सर्ट्स, बरोबर आहे. कर्णी चिन्ह आणि घातांक. कर्णी चिन्ह म्हणजे फक्त आपल्याला काय दिसतंय, वर्गमूळ चिन्ह एवढंच दिसतंय. इथे किती लिहिलंय, समजा इथे 144 दिले, हे फक्त एवढंच आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, पण ते तेवढ्या पुरतं लिमिटेड नाही. त्या कर्णी चिन्हामध्ये इथं एखादी संख्या लिहिली तर त्या कर्णी चिन्हाचा अर्थ बदलतो. जर कोणतीही संख्या लिहिली नाही याचा अर्थ किती आहे, 2. 3 लिहिलं तर काय घेणार, घनमूळ. 4 लिहिलं तर चौथे मूळ. n लिहिलं तर nवे मूळ. बरोबर. त्याच पद्धतीत आपण घेतलं बघा. हे जर का अशा आडव्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं असेल तर आपण उभ्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिणार, 1/m. म्हणजे कर्णी चिन्हातील जेवढं तुम्हाला मूळ काढायला सांगितलं असेल तो नेहमी कुठं लिहिणार, छेदात लिहिणार. कुणाच्या छेदात लिहिणार, घाताच्या छेदात लिहिणार. बरोबर. परत बघा 2 कर्णी चिन्ह आहेत म्हणजे a चं पहिलं हे कर्णी चिन्ह काय केलं आपण, कन्वर्ट केलं 1/n. परत 1/m चं कन्वर्ट करून घेतलं 1/m. दोघांच्यासाठी काय लिहिलं, घाताचा घात आला, घातांचा काय येणार, गुणाकार, म्हणून दोघांचं मिळून काय लिहिलं, n गुणिले m. त्याच्यानंतर a चा n आहे, b चा n आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय येणार, याच्या दोघांसाठी असेल आपलं a b चा 1/n. म्हणजे काय बघा, कर्णी चिन्ह समान आहे, मी दोघांचं कर्णी चिन्ह एकत्र करू शकतोय, दोघांना मल्टिप्लिकेशनला घेतलं आणि याच्यासाठीच मी प्रति काय लिहू शकतोय, ए बी चा 1/n. त्याच्यानंतर जर का 2 क्रिया असतील आणि या 2 क्रिया अपोजिट आहेत, लक्षात घ्या, कोणता, घात आणि कर्णी. एखाद्याचा घात करायच्या एखाद्याच्या वरती कर्णी करायची, ह्या 2 समान क्रिया आहेत पण गणितात त्या 2 वेगळ्या आहेत. म्हणजे काय, एखादा घात करणं म्हणजे काय, तिसरा घात करणं म्हणजे घन करणं, आणि तिसरं व मूळ घेणं म्हणजे काय करणं, घनमूळ घेणं. बरोबर आहे. ह्या 2 क्रिया अपोजिट आहेत. म्हणजे काय, हे कर्णी चिन्ह आणि हे घात दोघ जण अपोजिट आहेत पण आपण दोघांचं इंटरचेंज करू शकतोय. म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलंय, कंस दिला म्हणजे हे करा, कर्णी चिन्ह करा, पण तुम्ही काय करू शकताय, ह्या यम ला डायरेक्ट आत नेऊ शकताय. बरोबर. त्याच्यानंतर बघा आपण एक छोटासा चार्ट दिलाय, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. परत बघा काय करायचं आहे, 2 चा दुसरा घात म्हणजे किती आहे, 4. हे कशाला पाहिजे आपल्याला बघा, ज्यावेळी एखादं गणित तुम्हाला असं देतील, काय करा, 1024 च 3/4 काढा. असं जर का तुमच्या समोर गणित दिसलं तर तुम्हाला काय करायला पाहिजे, हे अपूर्णांक दिला याचा अर्धा प्रमाण बघायचा आहे, घातांकाचा अपूर्णांक वरती काय येतोय, हे 124 काय आहे हे माहिती पाहिजे पहिल्यांदा, त्याच्याशिवाय गणित सुटणार नाही. मग ते माहिती करण्यासाठी आपण काय करालोय, याच्यातलं लाल जे हायलाइट केलंय 1 2 3 4 ह्याच्यावरती जास्त भर येतोय, ह्याच्यावरती जास्त भर आहे, कारण की हे तुमच्या पाठांतराच्या टप्प्याच्या जरासं पुढे आहे. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही कुठेपर्यंत पाठ करणार, 4 चा 14 घात पाठ करू शकता, त्याच्या जरासं पुढे जातात. तुम्ही कितीपर्यंत पाठ करणार, 7 चा वर्ग 7 चा घन 7 चा 14 घात, एवढंच लिमिटेड तिथपर्यंत थांबते. बरोबर आहे. आता बघा हे का पाठ करायचं आहे, हे तुमच्या डोळ्यासमोर 11 दिसला तर तुम्हाला काय क्लिक झालं पाहिजे, हे कुणाचा 4था घात आहे किंवा कुणाचा 5वा घात आहे हे क्लिक झालं पाहिजे. लक्षात आलं काय, हा 1024 कुणाचा आहे, माझं लिहायला चुकलं, किती, 1024 चा 3/5 मला काढायचं होतं. बरोबर आहे. आता बघा हे तुम्हाला काय करणार, 1024 कुणाचा 5वा घात आहे, 4चा. आता बघा ज्यावेळी आता तेच एक्सप्लेन करूया, 1024 चा किती आहे, 3/5. हे काहीतरी ऑर्डर सांगत असते, काय सांगत असते, ऑर्डर देत असते. ऑर्डर म्हणजे काय, अंशातील संख्या काय सांगणार, अंश सांगतोय काय करा, घात करा, आणि 5 काय सांगतोय म्हणजे छेद काय सांगतोय, मूळ काढा. म्हणजे दिलेल्या संख्येचं कितवं मूळ काढा म्हणालेत, 5वं, आणि दिलेल्या संख्येचा कितवा घात करा म्हणतात, 3रा. ह्या 2 क्रिया सांगायला, बरोबर आहे. 3 पण सांगितलं आणि 5 पण सांगते. तुम्हाला जे सोयीस्कर पहिला होईल ते तुम्ही घ्या. म्हणजे बघा जर काय ह्याचं मूळ निघत असेल तर नेहमी छेदातलं मूळ काढून घ्या पहिला. म्हणजे काय, 1024 चा कितवा भाग काढायचा आहे, 5वा. म्हणजे काय, 5वं मूळ काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता बघितलं आपण किती येतोय, 4. म्हणजे ही क्रिया झाली, याचं उत्तर किती येईल, 4. आता वरची क्रिया आहे तशी शिल्लक ठेवायची. बरोबर आहे. म्हणजे काय येईल, 4 चा घन, म्हणजे ह्या सगळ्याचं उत्तर 1024 चा 3/5 बरोबर किती येईल, 64.
समजलं? फक्त काय, ह्या दोन क्रिया आहेत. अंशातली क्रिया काय सांगणार, काय करा, घात करा. छेदाची संख्या काय सांगणार, मूळ काढा. आणि हे दोन क्रिया करा. क्रिया करत असताना जर का मूळ निघत असेल तर पहिला मूळ घ्या, बरोबर, त्याच्यानंतर घात करा. ओके, एकदा बघून घ्या, एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करूया. याच्यामध्ये खूप प्रकारची एक्झाम्पल आहेत, सोपी अवघड सगळीच. चला चालू करूया. आता पाठीमागे नियम लिहिले, तुमच्या वहीमध्ये नियम आहेत, बरोबर. ते नियम एकदा डोळ्याखालनं घालून घ्या, कारण की एकदा समोर गणित दिसलं तर ते कोणत्या प्रकारात बसतं हे पटकन समजलं पाहिजे. नाही तर पाठीमागे जातो, कोणत्या प्रकारात आहे बघतो, असं करून चालणार नाही. चला पहिलं सोपं सोपं घेऊया. कोणत्या प्रकारे येईल, दुसरा पाया समान आहे, भागाकार आहे, घातांची काय करणार, वजाबाकी. 9चा 13 वजा 8 बरोबर किती येईल, 9चा 5वा. पहिल्याचा आन्सर 9चा 5वा. दुसऱ्याच गावत्यात बघा. आता गावणार होतं, गावणार -5वा. वजा 13 इकडं किती, वजा 13 पाठीमाग वजा 13 वजा 5. असं उत्तर सांगताना जगाच्या वेगळं उत्तर सांगायला पण धाडच लागते. अख्खा वर्ग जर का वजा 13 म्हणतोय, वजा 5 म्हणायला पण धाडच पाहिजे. म्हणतात दिलं असते. चाळण कशासाठी असते, थोडंच वरती राहावं, सगळं जे गाळ आहे ते जाऊ दे. आता गाळ गेलाय 13 संघ. बघा काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. पाया तोच, कुणाची वजाबाकी करणार, -9 वजा कंसात वजा 4. त्याचं चिन्ह त्यालाच ठेवा, वजाचं चिन्ह घ्या. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. लेक्चर क्रमांक 1 गणितातील मूलभूत क्रिया, लेक्चर क्रमांक 1 त्याच्यामध्येच आपण सांगितलं कंसाचा नियम पहिल्यांदा सांगितलं. आणि कंसाच्या नियमामध्ये काय सांगितलं, कंसाच्या बाहेर जर का वजा चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक चिन्ह बदलणार. म्हणजे काय होईल, -9 अधिक 4. परत भिन्न भिन्न संख्या आल्या, बरोबर, चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आणि दोघांच्यातील फरक घ्या. 8चा वजा 5. जर का हे चुकलं असेल, पाणी घ्यायचं, चाळणीत पण घेऊन बसा, चाळणीचा अपमान होईल. पुढे घ्या, चला. पुढचं घ्या लागलंच. याचं काय येणार, 7चा वजा 8 वजा 4 बरोबर 7चा वजा 12. अधिक वजा अधिक. परत 8चा वजा 4 गुणिले वजा 3 समान चिन्हांचा गुणाकार असेल तर नेहमी कसा येईल, अधिक. लेक्चर क्रमांक 1 झाले आपलं सगळे. मी तुम्हाला तवाच सांगितलेलं, काय सांगितलेलं, याचा वापर पुढे जाऊन करायचा आहे. आणि तुम्ही जर का चुकायला लागला तर याचा अर्थ बेसिक काय आहे, कच्चा आहे. बेसिक कच्चा राहता का म्हणे, कारण की त्या गोष्टी परत पुढे वापरायच्या आहेत. आणि जर का ह्या साध्या साध्या चुका व्हायला तर एवढी सगळी सूत्र पाठ करून उपयोग आहे, चुकणारच ना ते. चला पुढं. अवघड घेऊया, काय सोपं सोपं, चिल्लर आपल्याला आवडतच नाही. घ्या
हे दोन नाही, हे बरोबर आहे. तिचा दोन कुठं आला म्हणणारा. टप्प्याटप्प्याने नियम वापरायचा आणि टप्प्यातून आपण कार्यक्रम करायचा. आपल्या टप्प्यात आलं की सोडायचं नाही. जोपर्यंत ते त्याच्या टप्प्यात आहे तोपर्यंत आपण नमतं घ्यायचं. एकदा का गणित आपल्याला समजलं, किती 9चा 16वा. बघा काय करणार, घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार, 2 गुणिले 3 गुणिले 4, 2 त्रिक व्यतिरिक संचोक छेद 9चा 8, बरोबर आहे काय. परत पाया समान आहे, भागाकार आहे, घातांचे काय करणार, 24 + 8 16, 9चा 16. आता जर काय हे सोडवलंय तर हे पण यायलाच पाहिजे. या 9चा दुसरा गुणिले 9च्या दुसऱ्याचा दुसरा गुणिले 9च्या दुसऱ्याच्या दुसऱ्याचा दुसरा भागिले 9च्या वजा 3चा तिसरा. एकदा ते कळालं की हे पटपट पट कळत जाणार. द्या ना. नऊचा 20वा. बरोबर किती 23. आता बघा ऍक्च्युअल मध्ये गणित हे थोडंसं मी फोडून दिले. गणित काय दिलंय, बरोबर ह्याच्या बाजूला असलेले काय पुढं 9चा यम अधिक 15. तर यम बरोबर किती असं विचारले. अगोदर याची किंमत काढायला शिकूया. आता तुम्ही काढू शकला म्हणून मी तुम्हाला पुढे वाढवून दिलं. बघा आता याची किंमत कशी काढणार, 9चा हा दुसरा गुणिले 9चा चौथा गुणिले 9चा किती होणार 8वा भागिले 9चा किती होणार 3 त्रिक 9 वजा 3 गुणिले 3 9 चिन्ह वजा. आता बघा ह्या सगळ्यांची बेरीज 2 आणि 4 6 6 आणि 8 9चा 14वा छेद 9चा वजा 9. पाया समान आहे, भागाकार आहे, घाताचे काय करणार वजा बाकी वजा कंसात वजा 9. 9चा किती आला 23वा. बरोबर. आता कितीला इकडं हे आता तुम्ही लिहू नका, फक्त समजायसाठी सांगतो. ज्यावेळी इकडे किती आहे यम अधिक 15, पाया समान असेल, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला पाया समान असेल तर घात पण कसा असणार समान असणार. घात समान असेल तर लिहाच तसाच 23 बरोबर यम अधिक 15. यम बरोबर काय येईल मग 38. ई कहा का मॅथ्स है बे. यम काय होणार वजा होणार 23 वजा 15 किती येईल 8. यम बरोबर 8. अशा पद्धतीची गणित असतात. फक्त हे सोडवलं सफिशियंट आहे. इथनं पुढची स्टेप सोपी आहे, फक्त हे काढायला शिकूया. घ्या पुढचं दुयातलं एक मग घ्या 7चा 6वाचा तिसरा भागिले 7च्या दुसऱ्याचा वजा तिसरा बरोबर 7चा 2m अधिक 10. तर यम बरोबर किती असेल पुढं, तर यम बरोबर किती 58 नाही
बघा काय दिलंय, हे दिलंय, ह्यांचा गुणाकार करा. 7चा किती होईल 18 छेद 7चा किती होईल वजा 6, म्हणजे 7चा 18 वजा कंसात वजा 6 किती होईल 7चा 24 बरोबर. 7चा किती आहे हा 2 नियम अधिक 10, हे कट करा छेद काय सॉरी पाया समान आहे, पाया घालवून टाका किती राहील 24 बरोबर 2 नियम अधिक 10, 10 वजा करा 14 बरोबर 2 नियम, बरोबर आहे काय. आणि यम बरोबर किती येईल मग, अशा वेळी पहिल्यांदा 2 कधीच इकडे आणायचं नाही, अंची बिंचीला आणि गावशीला मला लय हाणणार. पहिल्यांदा क्रिया महत्वाच्या इकडे घ्यायच्या, पहिल्यांदा 10 घ्यायचं, 2 फक्त गुणाकार राहिला तर फक्त गुणाकार इकडे येणार. चला पुढं येऊ काय घालू. चला 2चा 2 गुणिले 2चा 2चा 3 गुणिले 2चा 2चा 3चा 4 बरोबर 2चा यम अधिक 5, तर यम बरोबर कितना आएगा सत्तावीस. आणि तुमचं उत्तर अमिताभ बच्चन सारखं करूया काय, आणि आपलं उत्तर कॉम्प्युटर जी 27 लॉक किया जाए, बरोबर आहे. चला काय ना 10 करोड नाही 7 करोड रे, 10 करोड नसते. हा 2चा 2 गुणिले 2चा 6 गुणिले 24 बरोबर आहे काय, 6 4 10 2 सॉरी एवढं एवढं सोपं आपण घ्या लावलोय. जायच पुढं चल, तर जरा जाऊया अवघड मध्ये, काय तुम्ही लई सोपं सोपं करायला सवय, एवढं सोपं करून चालते वे. आता गावत्यात बघ. पुढचं लेक्चर म्हणजे घातांक झाल्यानंतर एकचल समीकरण घ्यायची आहेत. काय घ्यायचं आहे एकचल समीकरण. सर्वात महत्वाचं चल म्हणजे काय शिकून घ्यायचं, एक्स. एक्स नेमकं कधी वापरायचं, कसं वापरायचं, कारण की सगळ्यात मोठा गणितातला प्रश्न एकच आहे, एक्स कशाला मानायचं, बरोबर आहे. ते सगळं शिकून घ्यायचं पुढल्या लेक्चरला. का नाही, पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा डोक्यात काय आलं पाहिजे बघा, हे नियम करणी चिन्ह दिसते त्याला फक्त काय करायचं आहे पुढं टाकायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं किती आहे काय नाही म्हणजे किती असणार 2, त्याला फक्त उभं दिलं म्हणजेच काय येणार 7चा 2x अधिक 6 कंसाचा 1/2, घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार, म्हणजे 2x गुणिले सगळंच एकत्र लिहितो आता काय 2x अधिक 6 गुणिले काय करणार 1/2, हे 7चा आला बरोबर किती आहे 7चा, हे 7 7 घालून टाका, शिल्लक काय राहील 2x अधिक 6 गुणिले किती येणार 1/2 बरोबर 6, हे 1/2 गुणले तिकडे जाऊन काय होणार, सॉरी इकडं भागिले छेदात आहे तिकडे जाऊन काय होणार गुणिले किती होईल 2x अधिक 6 बरोबर 12, 6 इकडे अधिक आहे तिकडे जाऊन काय होईल किती राहील 6, 2x बरोबर 6, x बरोबर काय राहील फक्त काय एकदा तुम्हाला हे डोळ्यासमोर आलं की लगेच सुटत जाते,
हे असं असलं की सुटत नाही, त्याला मोडायचं आणि वरती काढायचं. हा होयच की, घाताचा घात घाताचा गुणाकार असणार. घाताचा घात म्हणजे काय, आता बघा 7चा घात हाय, याचा घात किती आहे 1/2, तर आपण सगळ्याचा गुणाकार करून घेतला. घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार. आणि घ्यायतलं सेम चालू नको, थांबा घ्यायचं लिहितो, ज्यांचं झालंय तिने घ्या. 17 3m, 17चा घात आहे 3m - 8 बरोबर 17चा 3, तर m बरोबर किती. पुढचं गणित आहे इथे लिहिले कोपऱ्यात. फास्ट मध्ये होते चला. किती 14 बरोबर. घातांक आणि करणी नेहमी कंबाईनच्या मुख्यलाच विचारला गेले, म्हणजे मुख्यला प्रश्न भरपूर आहेत घातांकवरती. प्रिलिमला प्रश्न नव्हते, गेल्या 2 वर्षामध्ये प्रिलिमला प्रश्न पडाले. तुमचा आमचा लाडका प्रिलिम. चला सोडूया. पहिल्यांदा काय करणार, 17चा 3m - 8 किती होईल 1/2 बरोबर आहे. पुढे येते 17चा 3रा, 17चा 3m कंसात येतो -8 गुणिले 1/2 बरोबर 17चा किती येईल 3. 17 17 घालून टाका. 3m - 8 किती होणार 1/2 बरोबर 3. 3 तिकडे गेलं, राहिलं किती 6. हे 8 वजा आहे तिकडे जाऊन काय होईल अधिक, म्हणजे किती होणार 14. 3m बरोबर 14, m बरोबर 14/. पुढं झालं. चला पुढं ठीक आहे. कंबाईनचा आहे 2चा 8 गुणिले 2चा -2 कंसाचा x बरोबर 32, तर x बरोबर किती. आता तुम्हाला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, इथनं मागं काय होतं बघा, मागचं गणित कसं होतं, इथं 17 17 इथं पण 17 होतं. आता इथं काय दिसलं 32, म्हणजे हे काय केलं पाहिजे 2 मध्ये केलं पाहिजे. 2 2 इथं पण 2च झालं पाहिजे, तर गणित सुटणार. कुठली पण संख्या 2 गणित सुटत नाही बरोबर काय. म्हणजे 32 म्हणजे 2चा कितवा घात आहे 5वा घात. एवढंच फक्त लिहायचं, एक्स्ट्राचं एवढंच होतं या गणितात. आता पाठीमागचं सगळं सेम, दोघांची बेरीज काय येणार 2चा 6वा बरोबर आहे काय, आणि हे वरचं x बरोबर आहे काय. आता 2 2 घालून टाका, 6x बरोबर 5, x बरोबर काय येईल 5/6. लिपिक मुख्य 2019चा प्रश्न आहे, घ्या. हा काय अवघड होतं, अवघड काय नव्हतं, फक्त काय ह्याला फक्त मांडायचं आहे 2 मध्ये. तुम्ही आता एवढं हुशार झालाय सा. चला लिपिक 2021चा प्रश्न आहे, जरासा पुढच्या स्टेपचा आहे, घ्या. कोणता आहे 125चा a बरोबर 625,
तर ए बरोबर किती. आता अशा प्रकारचं गणित जर का तुम्हाला सोडवायचं असेल तर चला पाठीमागल्या चार्ट मध्ये, कुठे गेला चार्ट. हा, आता कोणत्या कोणत्या संख्या दिल्यात तुम्हाला, 125 आणि 625. बरोबर आहे. कुणाच्या लाईन मध्ये दिसत आहेत बघा, 5च्या लाईन मध्ये दिसतंय काय, 125 4 वाशा 4च्या मध्ये. हा, आता वाशावरती गेलोय मी. हा, 125 625, 5चा कितवा घात आहे, 5चा कितवा घात आहे, तेवढंच लिहायचं आहे तिथं. म्हणजे 125 म्हणजे 5चा कितवा आहे, तिसरा. त्याचा कितवा ए लिहिला, फक्त ती संख्या लिहिली. कशाच्या घातात, 5च्या घातात. म्हणजे किती ना, 5चा चौथा. बरोबर. आता 5चा काय होईल, 3a. 5चा काय होणार, 4. 5 5 गेलं, राहिलं किती, 3a बरोबर 4. ए बरोबर काय येईल, यस राईट. ओके, मार खाते. लेक्चर तर आधी लेट चालू झाले आणि वर बास म्हणते. गावाला नाहीस, ट्रेन आहे तिची, थांबा 1-2 गणित फक्त घ्या आणि बस, 2च गणित. कालचं गणित हे या घातांकमध्ये आपण घेतोय, भागलं हे यात घेतोय. तिथं संख्येमध्ये घेत नाही, कारण की संख्येमध्ये तर घाताचा अर्थच कळत नाही ना. म्हणजे कोणत्या प्रकारचा प्रश्न, काल नाव काय तुझं, अरे तुझं नाव काय, हा काय घेऊन आली ती एक्झाम्पल, 58चा 29वा घात होता, याला जर का 5 ने भागले तर बाकी किती राहणार. मग इथं तुम्हाला याचा अर्थ समजायला पाहिजे ना अगोदर. काही पुस्तकांच्या मध्ये ही गणित दिलेत संख्येमध्ये, संख्येच्या पीवायक्यू मध्ये दिलेत. म्हणजे एसएससी जीडी मध्ये संख्येच्या पीवायक्यू मध्ये एक्झाम्पल दिलेत, पण ऍक्च्युअल मध्ये याला दिलं कुठं पाहिजे, घातांमध्ये. ह्याचा अर्थ समजला, दुप्पट तिप्पट चौपट म्हणजे काय आहे तर ते समजणार ना. चला नको घ्यायला लोड, लय लोड झालं, काय म्हणावं कुठे गेला असं हे करत. हा चला घ्या. बघूया कोण सोडवतोय. चला बघूया कोण सोडवतोय. म्हणजे थोडंसं चॅलेंज आहे, सूत्रावरनं तर निघणार नाही, उत्तर काढून काढायचं आहे. बघा जिथं तुम्हाला बेरीज वजाबाकी दिसेल तिथं कोणतंही सूत्र लागू होत नाही. सूत्रांच्या मध्ये जाऊन बघा, सगळीकडे गुणाकार आणि भागाकारच आहे. वजा दिसलं की तुम्हाला उत्तरच काढायला पाहिजे. बघा एकाची किंमत काढून सांगतो, करा किंमत. 3 म्हणजे काय आहे, मूळ. कितवं मूळ, तिसरं मूळ म्हणजेच काय, घनमूळ. 8 कितीचा घन आहे, 2चा. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 2चा. वरती राहणार फक्त किती, 5. वजा, आता हे वजा आहे, छेदात न्यायला पाहिजे. म्हणजे 1 छेद किती होईल, 4चा 5/2. 2 काय सांगते, वर्गमूळ घ्या आणि परत त्याचा कितवा घात करा, 5वा घात करा. 2चा 5वा घात किती येतोय, 32. वजा 1/32. 32 वजा 1/32, उत्तर किती येईल, 31. आपण या प्रकारचं मागं सोडून घेतलंय, आठवते का बघा, 31/32. काय ते, 3 हे नाही तसं कॅन्सल करायचं नाही. अगोदर हे काढा उत्तर, कारण की प्रत्येक वेळी हे समानच येईल असं नाही. उत्तर काढा त्याच्यानंतर त्याचा घात करा. 31.31/32 हे उत्तर आहे. हा विचारलेला आहे कर सहाय्यकच्या 2015ला विचारलाय हा.
8चा 5/3 आहे. याची किंमत सेपरेट काढा. छेदातली काय सांगते संख्या, हे काय घ्या, मूळ घ्या. मूळ घेतलं कितीचं, 8चं, आणि 5 काय सांगते, घात करा. बरोबर आहे काय, एवढा वेळा घात करा. 2 क्रिया सांगायला लागले. कोणती क्रिया पहिला करायची म्हणून सांगितलं मी, मुळाची. मूळ निघत असेल तर, मूळ निघते का नाही, निघते, म्हणजे 2 झालं, ही क्रिया संपली. राहिली किती, फक्त 5. 2चा 5वा घात म्हणजे किती येईल, 32. हे 32 फक्त इथं लिहिलं आपण, 32. पुढची संख्या काढायची अजून, वजा 4चा किती आहे, वजा 5/2. वरती आहे, छेदात नेणार त्याला, कारण की वजा चिन्ह आहे ते मला काय करायचं आहे, घालवायचं आहे. म्हणजे किती येईल, 1/4चा 5/2. आता परत याची किंमत फक्त काढा, 4चा 5/2. 2 म्हणजे काय घ्या, वर्गमूळ. कुणाचं वर्गमूळ घेणार, 4चं, किती येईल, 2. परत 5 काय सांगते, घात. कोणाचा घात, 2चा 5वा घात, किती येईल, 32. तेच इथे लिहिलं, 1/32. याचं उत्तर काढलं 31.31/32. हे डायरेक्ट करायचं आहे. 32 गुणिले 32 करत बसायचं नाही. काय करतोय, 32 मधला 1 कमी करतोय आपण, आणि 1 पूर्णांकामध्ये ह्याची वजापैकी करून अंशात लिहायची छेदात. बरोबर आहे. असं ह्याचं उत्तर काय येईल सांगा. किती चूक, तेवीस कुठं आलं, लक्षात घ्या. हा एक अपूर्णांक आहे, ही पूर्ण संख्या आहे. 25 मधलं 24च राहतंय, फक्त त्यातला 1 बाहेर काढतोय मी. म्हणजे लिहितोय कसं बघा, हे 24 करतोय, अधिक 1 वजा 2/21 असं करतोय त्याची फोड, आणि ह्यातनं हे वजा करतोय, 21 × 21 मधनं 2, 19. अशा प्रकारचं गणित आलं तर नेहमी लक्षात ठेवा, परत 39 वजा मला करायचं आहे 5/10, सॉरी 5/17 करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, हे पूर्ण असेल तर ह्यातलं 1 कमी करा, 38. बरोबर काय, त्यातनं हे वजा करा, किती येईल, आणि छेद आहेत झाल्या, उत्तर तुम्हाला मिळते. ओके, चला, थँक्यू.